कुंभोज पंचायत समिती ही महिला आरक्षणाखाली गेल्यानं सध्या तरी या मतदारसंघात काँग्रेस आणि जनसुराज्य या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट आमनासामना होण्याची शक्यता दिसत असली मात्र महाडिक यांची भूमिका अद्याप ही गुलदस्त्यात आहे। शौमिका महाडिक या कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मैदानात उतरतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हातकणंगले तालुक्यातील कुंभोज मतदारसंघ पुन्हा एकदा चुरशीच्या लढतीसाठी सज्ज झालाय। यंदा हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे, त्यामुळे अनेक नवे चेहरे आणि ताज्या राजकीय गणितांचा खेळ रंगू लागलाय। आजी माजी खासदार आमदारांचा प्रभाव असणाऱ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुकांची संख्या किती आणि कोणाला मिळणार उमेदवारी याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी। खरं तर या मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार विनय गोरे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिनचेकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजू किसन आवळे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा प्रभाव आहे। या मतदारसंघात एकूण 33,939 मतदार असून मिरचे, लाटवडे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, कुंभोज, हिंगणगाव आणि दुर्गेवाडी या 8 गावांचा समावेश आहे। प्रत्येक गावाचे राजकीय समीकरण वेगळं असल्यानं उमेदवारांमध्ये चुरस वाढली आहे। गतवेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण यादव यांनी विजय मिळवला होता। यावेळी महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांनी पत्नी शीतल यादव यांना जनसुराज्यकडून उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी देखील पत्नी सुरेखा पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोर धरलाय। यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार की आणखी कोणता नवा चेहरा असणार हे महत्त्वाचा मुद्दा। दुसरीकडे महाडिक गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरवावे अशी मागणी आता कार्यकर्त्यांकडून होतीये। शौमिका महाडिक यांचा शिरोली पुलाची हा जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी पुरुष म्हणून आरक्षित झाल्यानं शौमिका महाडिक या कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मैदानात उतरतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। मात्र महाडिक यांची भूमिका अद्याप ही गुलदस्त्यात आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीतून कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून वर्षा श्रीकांत पाटील, ऐश्वर्या अजय पाटील आणि सुजाता संतोष माळी ही नावे चर्चेत आहेत। जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आवाडे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जाणारे बाबासाहेब चौगले यांनी आपल्या पत्नी सन्मती चौगले यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे। काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते किरण माळी यांनीही पत्नी शुभांगी माळी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। तर शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा अमर पाटील यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे। सध्या तरी या मतदारसंघात काँग्रेस आणि जनसुराज्य या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट आमनासामना होण्याची शक्यता दिसत असली तरी नेत्यांच्या भूमिका काय असणार आहेत हे पाहणं बाकी आहे। एकूणच अनेक इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यानं स्थानिक स्तरावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे। कुंभोज पंचायत समिती ही महिला आरक्षणाखाली गेल्यानं जिल्हा परिषदेसाठी तिकीट न मिळाल्यास अनेक जण पंचायत समितीकडे वळतील अशी तयारीही त्यांनी केल्याचं बोललं जातंय। मात्र तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा एकदा कुंभोजच्या गळ्यात पडेल यात शंका नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।